नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा हा चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या दिवशी नाच ग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवा पेक्षा बक्कल कमाई केलेली आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं होतं। या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला होता आणि 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाई पण भारी चित्रपट होता। बाई पण भारी देवा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,15,00,000चा गल्ला जमवलेला होता आणि नाच ग घुमा या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा 1 मेला प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता सबेराव, मायरा वायकुल, सारन साठे प्रमुख भूमिकेत आहे। याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, सुप्रिया पठारे, शर्मिष्ठा राऊत अशा नाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले आहे। गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती। चित्रपटाचा टीजर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली। त्यामुळे आता नाच ग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे, कारण पहिल्याच दिवशी नाच ग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सैनिकच्या माहितीनुसार नाच ग घुमा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,50,00,000ची कमाई केलेली आहे। आता नाच ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नंतर बाई पण भारी देवा या चित्रपटाने 1,15,00,000ची कमाई केलेली आणि आता तिसरा चित्रपट नाच ग घुमा हा चित्रपट आहे। या चित्रपटाने 2,05,00,000ची कमाई केलेली आहे। नाच ग घुमा चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळलेली आहे। तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे नाच ग घुमा चित्रपटाचे निर्माते आहे। आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। म्हणून हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता मे महिन्यातच। आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती, म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता बाई पण भारी देवा। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे, तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे, म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती, म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता बाई पण भारी देवा। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे, तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे, म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती, म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप
50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTT वर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेलं होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTT वर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेलं होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTT वर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000
लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2 करोड 83 लाखाची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1 करोड 15 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTT वर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता मे महिन्यातच, आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2 करोड 83 लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2 करोड 83 लाखाची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1 करोड 15 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTT वर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकता मे महिन्यातच, आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2 करोड 83 लाखाची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2 करोड 83 लाखाची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट।
आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती. म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली. बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट. आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे. मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता. बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता TV वर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे. तो प्रीमियर तुम्ही पाहू शकतात. मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या. आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू. नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये. आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे. हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट. आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती. म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली. बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट. आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे. मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता. बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता TV वर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे. तो प्रीमियर तुम्ही पाहू शकतात. मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या. आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू. नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसामध्ये. आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे. तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे. हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट. आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती. म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली. बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट. आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे. मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता. बाई पण भारी देवा
हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकतात। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसांमध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता बाई पण भारी देवा। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकतात। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसांमध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नाच ग घुमा या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे। हा चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाचे 2 दिवसाची कलेक्शन आलेला होतं आणि या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजत आहे, चांगला चालत आहे हा चित्रपट। आणि या चित्रपटाने बाई पण भारी देवा या चित्रपटालाही थोडासा हे क्रॉस केलेला आहे कलेक्शन पासून, कारण की बाई पण भारी देवा या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी फक्त 1,15,00,000ची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाने 2 करोड रुपयाच्या वरती कमाई केलेली होती। म्हणून या चित्रपटाने 2 दिवसात चांगली कमाई केलेली। बाई पण भारी देवा थोडासा लो होता पहिल्या दिवशी, तर हा बाई पण भारी देवा हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि खूप 50 दिवसाच्या वरती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चाललेला होता हा चित्रपट। आणि हा चित्रपट आपल्या भारतामधला, आपला मराठी चित्रपटामधला हा दुसरा चित्रपट आहे जो जास्त गाजलेला चित्रपट आहे। मला हा चित्रपट खूप छान चित्रपट होता बाई पण भारी देवा। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही OTTवर पण पाहू शकतो आणि हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर आता टीव्हीवर पण ह्याचा प्रीमियर येणार आहे। तो प्रीमियर तुम्ही पाहू शकतात। मे महिन्यातच आता 19 तारखेला 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार आहे। बाई पण भारी देवा हा चित्रपट आपण पाहू शकतो घर बसल्या। आता नाच ग घुमा हा चित्रपटाबद्दल बोलू। नाच ग घुमा या चित्रपटाने 2 दिवसात 2,83,00,000ची कमाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई 17 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे या चित्रपटाने एकूण कमाई 3 करोड रुपये कमवलेले आहे 3 दिवसांमध्ये। आणि हा चित्रपट ही गाजत आहे, चित्रपटगृहामध्ये चालत आहे।
तुम्हाला माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहील। नमस्ते।